तर मित्रांनो, आज आपण जेजुरीला आलेलो आहे. बघू शकता तुम्ही जेजुरीचं रेल्वे स्टेशन कसं आहे. यांनी किल्ल्यासारखं बांधलेलं आहे. तर चला मी तुम्हाला आतमध्ये स्टेशन दाखवून देतो. तर बघू शकता आता आपण इथून निघालेलो आहे. तर आपले सगळे सोबत असल्यामुळे चालल्या माझी आत्या आलेली आहे. चला आपण तिकडे लवकर निघून जाऊ. आता आपल्याला जायला उशीर होणार. सकाळचे 5 वाजलेले आहे. बघायला वेळ लागेल. चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी आता तिकडे जेजुरीलाच. तर मित्रांनो, आता आपण जेवण करणारा नाश्ता करण्यासाठी हॉटेल बघत आहे. तर बघू आता इथे कोणते कोणते हॉटेल आहे. आता आपण इथं नवं आलं म्हणून आपल्याला काय माहीत नाही इतकं. तर चला आपण पुढे बघू आता. तर इथे आज थोडी गर्दी कमी आहे, नाही तर खूप गर्दी असतो रोज इथं. बघू शकता इथं बाजूला काहीतरी आहे, नाही स्वीट्ससाठी आहे. ते पुढे हॉटेल दिसत आहे मला काहीतरी नाश्त्यासाठी. चला काहीतरी जाधव म्हणून काहीतरी आहे. चला मग इथेच जाऊ आता आपण. इथे बाजूलाच आहे. हां, बघू शकता काय लिहिलेलं आहे, जाधव फास्ट फूड सेंटर. चला आपण इथेच चाललं जाऊ. फास्ट फूड आपण हॉटेल छान आहे. चला हो आम्ही इथे. तर मित्रांनो, आपले डोसा आला आहे. इथं बघू शकता तुम्ही. आता बघा आला आहे बाबा. आपला हो खाता येईल. मूर्ख झाला तो. हाय चला बरं चला मित्रांनो, तेव्हा सगळं थांबलेलं आहे. इकडे आपण पुढे चाललो आता. चला होऊ शकता प्रज्वल आपल्या सोबत आलेला आहे आता. हे पण नेहा पण आलेली आहे. चला पुढे. तर बघा मित्रांनो, आता आला आपण मारुतीच्या मंदिरात. चला बा कार्तिकी उभे आहे तिकडे घंटी वाजवली आपण. बघू शकता मारुती इथं आहे. तर आता आपण मंदिरात आलेलो आहोत. चला आता पुढे जेजुरीच्या गडावर निघू. चला बघू शकता आपला प्रज्वल भाऊ फुल तयारीमध्ये. अरे पडला. बघू शकता प्रज्वल भाऊ तर बॅलन्स गेला. तर बघू शकता आता आलं लागलं. आपला गड आला आहे. आपला गड सोना लावला आहे.
ओ जो लालबागचा राजा. वाव. तर मित्रांनो तू बघू शकता आज खूप गर्दी आहे. ये प्रवेशद्वार. चप्पल काढा लागते इथं. वरती आपण आलो आहोत मित्रांनो. वरती आलो आपण. बघू शकता इथे खंडोबाचं मूर्तीचा फोटो लावलेला आहे. तर मित्रांनो इथं फोटो शूटिंग चालू आहे. बघू शकता तुम्ही. इकडे आला बरं तुम्हाला फोटो काढून मिळणार स्वतःचा फेट्यासोबत आणि तलवार सोबत. बघू शकता इकडे हे बघा इथे फोटो काढणं चालू आहे बघा. यांच्यावर डोक्यावर फेटे ठेवणं चालू आहे. लहान मुलगा असल्यामुळे जास्त परिश्रम करावा लागते. दादा इथून फोटो काढतात त्याचा. बघा वेळ लागत आहे. याचे फोटो काढायचा आहे. आमचे गडी फोटो काढत आहे. बघू शकता प्रज्वल भाऊ. यांना फोटो काढायला जास्त वेळ लागणार. बघू शकता खंडेराय बनतायत ते. खंडेराय बनतात प्रज्वल भाऊ. इथं बघ उभा राहा. खंडेराय बनते प्रज्वल भाऊ. तलवार पकडली त्यांनी बघा. बंदूक पकडते काही दिवसांनी बघा. तलवार पकडली आता बसून त्यांनी. पण त्यांचा चेहरा थोडा उदासमध्ये दिसत आहे. त्यांचा फेटा थोडा टाईट झाला आहे. कोणती गोष्ट नाही. करून घेऊ आपण ऍडजस्ट. तर मित्रांनो आता आबाजीचा फोटो काढणं सुरू आहे. बघू शकता तुम्ही. दादा फोटो काढत आहे. फोटो काढत आहे. बघू शकता. बघू शकता एकमेकाला बघा. फोटो काढला आता त्यांनी. चला वरती गडावर दर्शन करायला जाऊ आता आपण. आपण वर चढलो आता. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता महाप्रवेशद्वारावर आलो आहोत. खाली एवढं भरत असतात काय. अरे चला मित्रांनो आता गडावर चढत आहे आपण. वरती चढलो आहे आता. हे बघू शकता. गर्दी किती आहे बघू शकता तुम्ही. इकडे आता वरती खाली गर्दी कमी होती. का सगळे येतात इकडे. मागून येत आहे. गेट बघू शकता तुम्ही आता. आपले प्रज्वल भाऊ बघू शकता इथं हळद फेकत असताना.
श्री मार्तंड देव संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. भक्तांनो, रांगेत चला. रांगेतूनच देवदर्शन घ्या. रांगेमध्ये घुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. आपली लहान मुलं दात दागिने मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण आता बघू शकता इथे खूप गर्दी लागलेली आहे इकडे. आता इथून आपल्याला एंट्री घ्यावी लागेल. बघू शकता अंदर खूप गर्दी आहे. अंदर गर्दी खूप लागलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता घंटाभर लागणार आपल्याला दर्शन करण्याला. तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे. आता आपल्याला उशीर झालेला म्हणून दर्शनही झालं आपला. उद्या आपण सकाळी मापाचं दर्शन करायला, कारण की आता रात्री संध्याकाळचे 6 वाजले म्हणून आम्ही दर्शन करायला नाही गेलो. सकाळी वापस येणार दर्शन करायला. तुम्ही इकडचा नजारा बघू शकताय बघा. तिकडे बघा धरण दिलेलं आहे, मस्त पाणी खाली बघू शकता. इथे गोटे वगैरे फेकलेले आहे. तिकडे बघा तुम्ही, बघा किती मस्त नजारा आहे इकडचा. तुम्ही एकदा डबल इकडे येऊन बघसाल, बघू शकता इथे. ते तिकडे यायचा रस्ता आहे आपला. बघा आपण तिकडून आलो होतो. तर सकाळी आपण वापस येणार. आता आपण आपल्या हॉटेलवर जाणार. थोडं इथं फिरून घेऊ, बघून घेऊ कसा आहे नजारा. तुम्ही हे बघू शकता इकडचे सगळे लोक इथे बसलेले आहे. यांचे पण दर्शन नाही झाल्यामुळे म्हणून इथं बसलेले आहेत सगळे. ते बघू शकता इथं खंडेराय आणि माणसाबाईचा फोटो आहे तिथं लावलेला बघा. आता इकडे दर्शनासाठी सगळे लोक उभे आहेत. आता ते इथं आम्ही सगळे उभे आहेत. इथं बघू सगळे फोटो काढत आहेत. इकडे फोटो काढण्यासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली आहे. तिकडे फोटो काढायला नाही म्हटलेलं आहे तिकडे. One day later. तर मित्रांनो आज आपण पुन्हा आलेलो आहोत दर्शन करायला. अरे आवडी गेली तर तुम्ही गर्दी बघू शकता आजच्या दिवशी. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गडावर. बघू शकता आज रविवारच्या दिवशी किती गर्दी आहे इथं. काल आपण आलो होतो जास्त गर्दी नव्हती. तर बघा इथं आज अजून वेळ लागणार आपल्याला दर्शन करायला. काल दर्शन केलं तर पुरलं असतं आपल्याला, पण आता काय करू शकतो आपण. आता आलेला दर्शन करून घेणार. बघू शकता इथे गर्दी खूप आहे. आतमध्ये बघू शकता गर्दी किती जण उभे आहे. पासेस पण नाही अवेलेबल आता. तर मित्र आता आपण VIP पासून अंदर जात आहे. बघू शकता तुम्ही जात आहे. तर इथे आपल्याला पास द्यावे लागेल, मग अंदर जाणार आहोत. चला बघू शकता इथे फोटो काढणं सुरू आहे आमचे. बघू शकता इथे फोटो काढा फक्त मनाई दिलेली आहे. बघा पूर्ण हळदनं भरलेला आहे. इथे तुम्ही असाल तर तुम्हाला देवदर्शनाकडे फोटो काढा फक्त मनाई दिलेली आहे. तर चला आता इथे आपण दिव्याकडे तेल लावून देऊ इथं. तर मित्रांनो बघू शकता आज किती गर्दी आहे. पूर्ण मंदिर हळदनं भरलेलं आहे. बघू शकता हे दिवे वगैरे. तिकडे बघा किती हळद उधळणं चालू आहे. बघा तिथं हळद किती फेकणं चालू आहे. बघा आजची गर्दी खूप झालेली आहे. रविवारी असाल तर खूप गर्दी होणार आहे. रांगेमध्ये घुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. आपली लहान मुलं दात दागिने बघा वा किती गर्दी आहे बघू शकता. हे दिव्याकडे आता हळद घ्यायला आम्ही आलो. दिव्याकडली हळद आम्ही घ्यायला आलो. दिव्याकडली हळद आम्ही घ्यायला आलो आहे. मी तशी हळद जमा करावं लागत. ही हळदचा खूप मान असते म्हणून आम्ही हळद घेतात जमा करतो. बघू शकता हळदसाठी किती करावं नाही तर माझ्या हाताला हळद लागली. बघू शकता गर्दी अजून पण कमी झाली नाही. तर आता आपण आलो आहे बानुबाईच्या मंदिरात. बघू शकता ते इकडे हळद वंदाला टाकावा लागते.
हे गणपती बाप्पाची जी मूर्ती लावलेली आहे. आता बालूबाईच्या मंदिरामध्ये आलो आपण. तर मित्रांनो बघू शकता इकडून व्ह्यू किती मस्त येत आहे. हे बघा आम्ही ते इथे उभे आहे. असं सगळं गड आहे इकडे बघा. तर तुम्ही इकडे व्ह्यू बघू शकता किती मस्त व्ह्यू येत आहे इकडे. हे बघा आम्ही सगळे बसलेलो आहे उभे आहे इकडे बघा. बघा इथचा व्ह्यू किती मस्त येतो आहे. हा आपले प्रज्वल भाऊ बघू शकता मस्त चष्मा गिष्मा लावून फोटो काढायचे त्याच्यामध्ये उभे आहेत. चला यांचा फोटो काढून घेऊ आपण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आपण हॉटेलमध्ये जेवण करण्याला जाणार आहे. चला आता तुम्हाला दाखवून देतो इथले हॉटेल कसे असतात. आता आपण जेवण झाल्यानंतर डायरेक्ट ट्रेनमध्ये बसणार आहे. आता आपल्या घरी जायची वेळ झालेली आहे. चला तर मित्रांनो चला आता आपण हॉटेलमध्ये चाललेलो आहोत. रस्ता बघू शकता तुम्ही इकडचा. चला आता आपण हॉटेलमध्ये चाललेलो आहोत. बघू शकता आज खूप गर्दी आहे इकडे बघा. हा रस्ता खाली आहे इकडे. हे आपलं हॉटेल आहे बघू शकता तुम्ही. इकडे येऊ शकता ते आल्यावर बघा नाव इथं. तर मित्रांनो सगळे आता चाललो आपण हॉटेलमध्ये. बघू शकता इथे गर्दी किती आहे गाडीची. बघू शकता किती गाड्या लागल्या एका लाईनने. इथे पार्किंग फुल झालेली आहे इकडे. बघू शकते कुंड इथं खूप जुनं कुंड आहे इथं. पण इथं सगळं घाण पाणी आहे. हे सगळे चाललो आम्ही आता. हा रोड बघू शकता तुम्ही खूप छान आहे इकडे. आम्ही सगळे चाललो इथे आता बघू शकता पुढे. तर आता काहीतरी 5 मिनिटांनी पोहोचणार आहोत आम्ही हॉटेलमध्ये. तर मित्रांनो आता आपण हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही हॉटेल बघू शकता इथे आहे. विजिट करसान तुम्ही आल्यावर. हे इथले ओनर आहे. बघू शकता आपण कसं आहे. बघा खूप मोठं हॉटेल आहे. इथं किचन आहे यांचं. फॅमिली आहे. चला बघू शकता मोठं. इथं आता घेतलं फोटो. मोठं हॉटेल आहे खूप बघू शकता. तर आता आपण हॉटेलमध्ये बसलेला बघू शकता. इथं टेबल हे आता ऑर्डर करताय. ते इथं आजीची तब्येत खराब झाली. गडचडून आजीच्या हातपाय दुखायला लागले. ते बघू शकता यांचं कधी पण मोबाईल नसते. कुठले सुटले की मोबाईलच पाहतात. तर मित्रांनो बघू शकता इथे सगळे थंडे पडले. सगळ्यांना भूक लागली जोरात. तर बघू शकता इथं भाजी घेणं चालू पण केलं. आता आल्या सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. गडावर चढून सगळ्यांची हवा टाईट झाली. आजीचं कधी पण चालतेच. सगळ्यात पहिले आजीलाच पाहिजे. ते बघा आजीचं चालू पण झालं. पुढे कांदा वगैरे घेणं. मामाने वाटणं चालू केलं. पटापट वाळा पटपट. तिकडे बघा तर 2 बहीण भाऊंचं भांडणच चालते कधी पण. तर यांना आपल्याला पुरं भाजी वाटलेली आहे बघू शकता. आणि यांच्याकडे मीठ खूप चांगलं आहे. भाजीचं ते A1 क्वालिटी आहे बघू शकता. एव्हा आजी तर कधी पण पहिलेच करते. तर आजीने घेतली पण नव्हती बघू शकता. तेव्हा मित्रांनो आजीने माझी रोटी घेऊन माझ्या बहिणीला देऊन दिली बघू शकता. आजीला बहीणमधले प्रेम आहे बघू शकता तुम्ही. ही आजी आहे ती बघू घ्या. हा नातींना मुली देऊन पण दिली बघू शकता. तिथे हात दाखवत आहेत.
भावाची हिसकून बहिणीला देऊन देते पहिल्यांदाच बघा. तर मित्रांनो बघू शकता आपलं जेवण संपत आलेलं आहे आता. चांगलं जेवण भेटलं आपल्याला इथं. आजी बोडी संपलेली आहे बा. आजी थकली होती आणि थोडी पावर फेवरेट झालेला आजीचा आज झाली आजी आता. आणि हा बघा याच्यात ठसका बसला त्याचा थोडा लाल झाले ते बघा. कधी पण खाणं चालतं 24 तास 2 तासाची बाकी. आता आजीची बॅटरी चार्ज झालेली आता आजी ट्रेनमध्ये मस्त सांगते. तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. आपल्याला 1200 रुपये बिल आलेलं आहे आता. बघू शकता आता आपण खाली आलाच गर्दी झाली इकडे. बघू शकता बाहेर तुम्ही. हे यांचं हॉटेल तर हे यांचं हॉटेल आहे. तुम्ही एकदा इकडे येऊन बघसाल. हे बा इथं आहे. One day later. तर मित्रांनो आता आपण स्टेशनवर पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही इकडे. तर आपल्या रेल्वेला यायला अजून 1 तास बाकी आहे. आज इथं गर्दी आहे. सगळे घरी जात. तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र एक्सप्रेस आलेली आहे साताऱ्यातली. आपल्या एक्सप्रेसला अजून 50 मिनटं बाकी आहे. बघा हे रेल्वे बाहेरून कसे दिसत आहे. इथे सगळे घरी जाण्यासाठी खूप बेताब झालेले आहेत. ते बघा चंद्र मस्त निघालेला आहे बाहेर. बघू शकते. व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण ट्रेनमध्ये बसलेला आहे. बघू शकता तुम्ही. बघा सगळे इथं सीट घेतलेली आहे. तो बघा आपला प्रज्वल भाऊ वरती आहे. तो हे आपले आबाजी आलेले आहे तिथं. आता जेवणाची वेळ झालेली आहे आमची. तर मित्रांनो आता एक मोठी चूक झाली होती. आमच्या प्रज्वल बाहेर राहून गेला होता तर आम्हाला धावपळ करावं लागली. ते मला दाखवून पाहिलो. बघू शकता त्याला झोप आलेली आहे आता. तर तुम्ही असं येताना लक्ष देत जा मुलावर. कोणी राहून गेलं तर खूप भारी जाणार. तर आता डायरेक्ट आपण जेवण करू. आपल्याला जेवण करताना दाखवतो काय काय आणलं आपण आता. चला. तर मित्रांनो आधींनी जेवायचं म्हणून जेवण वाढलंच नाही अजून. तर आपल्याला झोप येत आहे आता. आपण झोपायची वेळ झालेली आहे. आता रात्रीचे 10:30 वाजले. बघू शकता प्रज्वल भाऊ खाली यायला कसं करताय. त्याला खाली येताना येत आहे. तर मामा त्याची मदत करताय खाली यायला. तो वरती लटकलेला आहे. बघू शकता बिचारा कसा येतात. त्याला मामा कसे तरी खाली आणतात. मामा वर चढत आहे आता. बघू शकता तुम्ही. मामाचं वजन थोडं असतं म्हणून मामाला कठीण जाते. तो बघा प्रज्वल. तो बघा बिचारा कसा फसला तिकडे. त्याला बाहेर येताना येते मित्रांनो. कसं तरी बाहेर येणार तो आता. बघा मामा जरा काहीतरी जुगाड करून बाहेर काढतात. प्रज्वल उतरत आहे खाली. बघू शकता बिचारा कसं तरी वर चढला पण आता खाली उतरायला कठीण जातं त्याला. कसं तरी काहीतरी ते ॲडजस्ट करत आहे प्रज्वल भाऊ आता. भीता आहे तो. उतरतो काहीतरी. खाली सगळे झोपलेले आहेत तिथे. आता जेवणाची वेळ झालेली आहे आमची. चला पटकन ताट वाढून घेऊन जेवण करून घेऊ. म्हणजे सकाळी आपल्याला पोचायला उशीर होणार आहे. कारण ट्रेन थोडी लेट झाली 1 तास. बघू शकता आज काहीतरी चालतंय वेगळंच. चला डायरेक्ट खाली भेटतो तुम्हाला आता मी उतरून. चला. तर मित्रांनो आता प्रज्वल आलेल्या इकडे प्रज्वल भाऊ अटकले होते. आता आले प्रज्वल वरती. बघू शकता बिचाराचा खूप बेहाल झाला बिचारा खाली उतरायला. तेव्हा आमचे जेवण झालेले आहे. बघू शकता खाली त्यांचे जेवण चालू आहे आणि आपले जेवण झालेले आहे. आणि हा बाळ बघू शकता याला कधी पण मोबाईलच लागते. मोबाईलशिवाय राहत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला लक्ष द्या. मोबाईल जास्त देत नव्हतं. यांचा पूर्ण हाल खराब झाला. खतरनाक काम झालं आहे. तर मित्रांनो आता आपल्या ट्रेनमध्ये मजा येते. बघू शकता आता मस्त वाटते ट्रेनमध्ये. इतक्या वेळा उभं होतो तर गमत नव्हतं. आता आपल्याला बघू शकता इथे आता आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत. बघू शकता प्रज्वल डबल आपल्याकडे यायचा प्रयत्न करत आहे. बघू शकता चढले प्रज्वल भाई. त्यांना तिथं उतरायला कठीण जातं आणि ते चढताना खूप मस्त चढताना उतरता येत नाही त्यांना. ते बघा यांचं अजून पण जेवण चालूच आहे. यांना खूप वेळ लागते जेवायला. ते बघा
आजी आजी आता पण कंजूसपणा करत आहे जेव्यात पण. अजून पण खूप मी सारी जेवण भाजी नाही उरलेली करत. आहे. आणि हा बाळपायचा अजून पण मोबाईल संपला नाही. किती बाळ पागल झाला नाही तो. एक घंट्यापासून मोबाईल पाहताय तो. आणि हे बघा हे मॅट झालं थोडंसं काही पण बडबड करताय. इथे सगळे झोपलेले आहेत. हे आले वैष्णवी आलेली आहे. आबाजी आली तिकडून बाहेर गेले होते. पुण्यामध्ये ट्रेन थांबली सध्या आपली. वर चढायचा प्रयत्न करतोय पण तिला करता की येत नाही प्रयत्न. वरती जायचा प्रयत्न करता आपल्याला वर चढता येत नाही. तुम्ही प्रयत्न करते. आणि हे बघा हे बघू शकता आता पुणे आलं आहे आपलं. पुण्यावर थांबलेली आहे ट्रेन आपली. त्यांचं तेच चालू आहे अजून पण जेवण्याचं संपलंच नाही अजून. आता सकाळी पोचायला खूप वेळ लागणार आहे आपल्याला. आपली सकाळी आपण 11 वाजता पोचणार आहोत अकोल्याला. चला तुम्हाला सकाळीच भेटतो आता मी. मित्रांना आता आपण अंग लंबा करून दिलेला आहे. झोपत आहे आता. प्रज्वल भाऊ काहीतरी त्यांचं काही वेगळंच चालत आहे बघू शकता. ते मामाच्या सीटवर जायचा विचार चालू आहे त्यांचा. डबल खालीवरतीच करतायत ते. यांचं जेवण संपलेलं आहे आता. हे बघा काय वरती चढली प्रयत्न करून वरती चढली आता ही. आता पुण्यामध्ये ट्रेन थांबलेली आहे. तर पुण्याहून जायला काहीतरी 5 मिनिटं राहिली. तर आपण तर अंग लंबा केलेलाच आहे. आपल्याला बघू शकता तुम्ही. आता आपण सकाळी टायमिंग भेटतो तुम्हाला. आता ट्रेनचा प्रवास बघू शकता. आणि रात्रीचे बघू शकता. हा प्रज्वल भाऊ खतरनाक काम आहे यांचं. कधी पण पाहिलं तर हे चालते त्यांचं. खालीवरती चढतात ते कधी बघितलं ट्रेनमध्ये चढल्यावर. आता झोपायची वेळ झालेली आहे आमची. आता आम्ही झोपतोय. आता रात्रीची 11:30 वाजली. तर झोपायला वेळ लागणार थोडा. 12 वाजताच आम्हाला झोपायला. ते बघा मामांनी या बाळाला वर बसून दिलेलं आहे बघू शकता. बस त्याच्या हातचा मोबाईल नाही सुटला. पण बघू शकता आजकालची मुलं कशी झाली. भले खाली पडले चालणार पण हातचा मोबाईल नाही सुटला पाहिजे. बघू शकता तुमच्याकडे जिथे जातो उदाहरण आहे बघू शकता. वरती चढला पण मोबाईल नाही सोडला तुम्ही. ते बघा आता ट्रेन चालत आहे. दिसते का तुम्हाला बघा तो ट्रेन चालू आहे. आणि हे वरती बसलेली आहे. इथं वेगळंच काही चालत आहे. झोपायची तयारी सुरू आहे आता. ते काका झोपलेला बघू शकता तिकडे. तर मामा वरती चढत आहे. त्याला पकडून मामाचा खूप कठीण झाला त्याचा वरती चढणं. तो तिथं बसलेला आहे. मामा वर चढते आता. त्याला मागे बसून द्यायला मामामध्ये. त्याचा मोबाईल नाही चालला. मोबाईल शिवाय राहू शकत नाही. मामा कसं तरी वर चढत आहेत. आजी आली तिकडून. आजीने भांडे दिले होते. वा आता मामा वर चढले. चला आता आपल्या झोपण्याची वेळ झाली. झोपत आहे आता आपण. सकाळी भेटतो तुम्हाला उठल्यावर. तर मित्रांनो आता आपण पुण्याकडून निघालेलो आहे. बघू शकता आता ट्रेनमध्ये गर्दी झालेली आहे. सगळ्यांनी आपापली सीट पकडून घेतली. ते बघा आहे यांचं झोपण्याचं चालू आहे. सगळ्यांची तयारी झाली आहे झोपण्याची. सगळे आता आलेले आहेत. सगळ्यांचं जेवण चालत आहे. आम्ही लवकर जेवण करून घेतले. बघू शकता आतमध्ये जेवण चालत आहे सगळ्याचे. कोणी जात आहे कोणी येत आहे. प्रज्वल भाऊ झोपत तयारी झालेली आहे. झोपत आहे आता आम्ही सगळी. तो बाळ पाणी पित आहे. तर मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि आपण भुसाडच्या पुढे गेलेलो आहोत. तो नाश्ता करताय. इथे कपडे झटकले आपले. बाहेरचं व्ह्यू बघू शकता. हा बघा प्रज्वल भाऊ नाश्ता करतो. समोसामध्ये पैसे आहे. पुरा खोकला समोसा होता करून खाली नाश्ता चालू आहे सकाळी. मोबाईल बोलवला.
हे बघा इथं यांचा मोबाईल पाहणं चालू आहे बघा. त्या टाइमने मोबाईल पाहतात ते बघा. हे पाहिजे झोपलेले आहेत मस्त. यांचं अजून खाणंच चालू आहे. हा पेरली नाही. आता आपल्या तोंडावर 12 वाजले. तर मित्रांनो सगळे उठलेले आहेत. आता हाती ब्रश करताय. ते बाहेर जायला करताय. भाजीचा ब्रश चालते आता. तुला प्रज्वल भाऊ थांबणार आहे. तू आला स्नॅक्स का